शरीराप्रमाणे आणि वादनकार देखील वजनदार त्यांचं वादन बस. तुका म्हणे आले घरा आणि तोचे दिवाळी दसरा. खरे संत जर आपल्या घरी आले आणि जी खास भाविक असते त्यांना काय वाटतं की आज दिवाळी दसराच आहे. का म्हणे आली घरा तोचे दिवाळी दसरा. आणि जे भाविक नसतील ते तुका म्हणे आली घरा पुढचे दरवाजे बंद करा. तेव्हा असे संत जीवनामध्ये प्राप्त होणं की ज्या जीवनामध्ये बिलकुल अशी अपेक्षा नाही, मनामध्ये केवळ देवचिंतन आहे. आणि असे संत हे आशीर्वाद देण्यासाठी समर्थ असतात. कोणी हात वर करतं बरं, पण ज्याच्या अंगी सामर्थ्य असेल त्यानेच हात वर करावा, बाकीच्याने बिलकुल हात करायचाच नाही. ज्याच्याकडे पुण्य संपत्ती आहे, आशीर्वाद संपत्ती आहे, कारण संतांकडे फार मोठं बळ आहे. इतर बळ नसेल पण आशीर्वादाचं फार मोठं बळ संतांकडे असतं. तुका म्हणे ते हे आशीर्वादी बळी आणि जाईल तो छळी नरकामध्ये. संताचा छळ करू नये. संताचा छळ केला तर तो मनुष्य निश्चितपणे नरकाला जातो. मग सर्वांनी दक्ष राहावं. संतांची निंदा करू नये, संतांची अवहेलना करू नये. नाही जमत तर आपण जवळ जाऊ नये, दूर राहावं. आपल्या वाचेने अशी घाण करून घेऊ नये, निंदा करू नये. त्यांचा छळ केला तर मग तुकाराम महाराज लाल दिवा दाखवतात. तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साई घातली या भय. कर्मार्थ देखील करताना तिथं काही अडी अडचण निर्माण करू नये. नाही जमलं आपण तिथं जाऊ नये. नाही पैसा देता आला तर देऊ नये, पण इतराला तिथून दूर करू नये, असा भाग आहे. तेव्हा अशी संत जर घरी आली तर काय होतं. तुका म्हणे आली घरा आणि तोची दिवाळी दसरा. दसरा आणि दिवाळी हे दोन सण फार महत्त्वाचे आहेत. हे 12 महिने